चला निघ. अरे वा. निघतो मामी. एक 2 मिनिटं. सानिका, सानिका. हा सासूबाई, काय झालं? सानिका, आई बाबा निघतायत अगं. बर. अगं बरं काय, हळद कुंकू लाव ना आईला. या ना तुम्ही इथे बस. मालती ताई, खरं सांगू का, आज ना दीपिका खूप सुंदर दिसते. घरी गेलात ना की तिची दृष्ट काढा. आणि तसंही दिवसभर किती मदत झाली हो तिची. आई, मी हळदी कुंकू लावून घेते. उशीर होत असेल ना तुला? हो, आधीच खूप उशीर झालाय. आई, हे घे रिटर्न गिफ्ट आमच्याकडून, म्हणजेच साळगावकरांकडून. सोन्याचं पान आहे, 2 ग्रॅमचं. अगं बघत काय बसलीये, घे ना. अगं घे. अगं कशाला हे, नको. अगं नाही कसं. आई, 2 ग्रॅम सोन्याची किंमत माहितीये का तुला? आणि आम्ही एवढं महागातलं गिफ्ट देतोय तर घे ना. सानू नको आहे ते आम्हाला. नको कसं बाबा. नाही ते काय ना, तुम्ही आयुष्यात कधीच कोणाला काही दिलेलं नाहीये. मग आता हे एवढं महागातलं गिफ्ट मिळतंय आयतं, तर घ्या ना. इथे कशाला तत्व वगैरे आणताय आता. बरं ठीक आहे आई, मी हे माझ्याकडे ठेवते. तुला जेव्हा हवं असेल ना तेव्हा सांग. नाही ते काय ना, 2 ग्रॅमच्या सोन्याची किंमत 8-10 हजार तर नक्कीच असेल. सानू, प्रश्न तत्वांचा नाहीये आणि सोन्याचाही नाहीये. म्हणजे तू याच्यापेक्षा एखादी महागडी वस्तू दिली असतीस तरी आम्ही ती नाकारलीच असती. या फोटोत असलेली मुलगी कोण आहे? यांचं आधी एक लग्न झालंय का? आणि झालं असेल तर मग पहिली बायको कुठे आहे? काहीतरी पुरावा असेलच ना.
म्हणजे सासूबाई, तुम्ही अजूनपर्यंत मला सून मानलेलंच नाहीयेत ना? आणि तुम्ही मला अजूनही परकच मानता. तुम्हाला बाहेरच्या लोकांचा जास्त पुळका आहे ना? हे बघ सानिका, तुला जे काही बोलायचंय ते नीट आणि स्पष्ट बोल. ठीक आहे सासूबाई, सांगते मग आता. सासूबाई, जर माझ्या सख्या सासूबाईंनी मला सगळ्यांच्या समोर मान नाही दिला तर ती लोक मला कसं मान देतील? सानिका, काय झालंय? असं का बोलतेस तू? भाऊजी, आज हळदी कुंकवामध्ये सासूबाईंनी मला फार वाईट वागणूक दिली हो. बायका आल्या होत्या, कुणी माझ्याशी नीट वागत नव्हतं, नीट बोलत नव्हतं. सारखं मला सांगावं लागत होतं मी या घरची सून आहे. असं का भाऊजी? कारण माझ्या सासूबाईच माझ्याशी नीट वागत नव्हत्या. तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? सासूबाई, त्या बायका आल्या आल्या तुम्ही सुनेविषयी त्यांचे कान भरले होते ना? कार्तिक, तिला सांग ती वाटेल ते बोलतीये. अगं आई, सासू सुनेच्या भांडणात माझं काय काम? तुम्ही बघून घ्या ना तुमचं काय ते. बघून घेतील ते. सानिका, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. त्या बायकांना दीपिका नवीन सून वाटली कारण ती सगळी कामं करत होती. त्यांचा गैरसमज होणं शक्य आहे, पण तुला साधं हळद कुंकू लावायला बोट कुठलं वापरतात हेही माहित नाही. पाहिलं भाऊजी, सासूबाई माझ्याशी कसं बोलतायत? सानिका, सासूबाई, मला माहिती आहे आम्ही पळून जाऊन लग्न केलं याचा तुम्हाला खूप राग आलाय. पण आता माझ्या पोटात जे बाळ आहे त्याचा तरी विचार करा ना. आता अशा दिवसांमध्ये मला जर स्ट्रेस आला तर कसं चालेल? सानिका, तुझा गैरसमज झालाय. हे असं काहीही नाहीये. असू दे सासूबाई, आता फक्त एकच रिक्वेस्ट आहे, प्लीज यापुढे असं नका वागू. प्लीज सासूबाई. चल बेबी. आई, इंद्रा, बोला. मॅडम, कॉल करणार होतात ना तुम्ही? किती वाट पाहिली मी तुमची. हो, म्हणजे जरा गडबडीत विसरले, सॉरी. असं कसं विसरलात मॅडम? मी वाट पाहत होतो तुमच्या कॉलची. हो, मग तुम्ही करायचं ना फोन. व्हेरी स्मार्ट. हा, आधीपासूनच. एक सांगू मॅडम, तुम्ही इथून जाऊन काही तासच झालेत पण खूप मिस करतोय तुम्हाला. काय? खरंच मॅडम, जेन्युइनली मिस करतोय तुम्हाला. मॅडम, आज तुमच्या केसात गजरा खूप शोभून दिसत होता. थँक्यू. आणि इंद्राजी, आजचा कार्यक्रम मस्त झाला. तुमच्यामुळे. एक मिनिट, मी काहीच केलं नाहीये, फक्त मदतीला होते. आणि तुम्हाला खरं सांगू, मला ना ह्या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही जबाबदारी घेतलीत म्हणून आज ताईचं आयुष्य पुन्हा एकदा सुरळीत झालंय. आज
फक्त तुमच्यामुळे ती तिच्या आयुष्यात इतकी आनंदी आहे. आणि इंद्राजी त्यासाठी खूप खूप थँक्यू. मॅडम थँक्यू नाही म्हणायचा प्लीज. असं थँक्यू बोलून तुम्ही लाजवता मला. अरे मॅडम काहीही म्हणा पण थँक्यू नाही प्लीज. बर, असं का विचारतेस? गजरा छान दिसत होता तुला. कोणी दिलं होतं ग? मी सगळं पाहिलंय. साळगावकरनी हा गजरा तुझ्या केसात मारला. कधीपासून सुरू आहे हे सगळं? दीपू बोल. तुझी आणि साळगावकरची नेमकी मैत्री काय आहे? तर काय नातं आहे तुमचं? मी सांगणारच होतो आम्ही, पण सांगितलं नाहीस का? माझ्यावर विश्वास नव्हता का? बाबांवर विश्वास नव्हता? हा, तू बाबांना वचन दिलंयस ना की तुमच्यापासून कधीही कुठलीही गोष्ट लपवून ठेवणार नाही. मग तरीही अशी का वागलीस? अगं पण काय पण एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून कशी लपवून ठेवू शकतेस दीपू? तशी संधीच मिळाली नाही आई. काय तुला संधी नाही मिळाली? दीपू, सानिकासाठी साळगावकरला मागणी घातली बाबांनी तेव्हा काहीच नाही बोललीस तू. दीदीचं लग्न झालं, सानिकाचं एवढं मोठं प्रकरण झालं, तरीही तू गप्प बसलीस आणि तू म्हणतेस तुला संधी मिळाली नाही. अगं बाबा तुला मनातलं सगळं सांगतात. तू त्यांच्याशी एवढं बोलतेस तरीही तुझं म्हणणं आहे की तुला मनातलं बोलण्याची संधी मिळालीच नाही. असं कसं म्हणू शकतेस तू? दीपू, तुझी निवड साळगावकर आहे. दीपो जरा चहा आणतेस का? हवा. आई एकदा बोल ना माझ्याशी प्लीज. हे बघ
मला माहितीये तुला माझ्यामुळे खूप त्रास होतोय, पण मी जे काही येते सगळं सांगितलं ना आता तुला. प्लीज माझी बाजू समजून घे ना, एकदा बोल ना माझ्याशी. दीपू, तुझ्या या सगळ्या वागण्याचा बाबांना किती त्रास होईल याची कल्पना आहे का तुला? हे बघ, काही झालं तरी बाबांना त्रास होता कामा नये. अहो चहा. काय हो, काय झालं? मला ती सानू पण आता सासरी गेली, त्यामुळे घर थोडं रिकामा रिकामा वाटते नाही. बाकी आपली दीपू आणि साळगावकर होते म्हणून सगळं व्यवस्थित पार पडलो. गुड मॉर्निंग मॅडम, झालात ना रेडी? मी आलोय खाली घ्यायला. मी नंतर फोन करते. काय झालं मॅडम? हॅलो मॅडम. आई, हे बघ, मला माहितीये तुला माझ्यामुळे खूप त्रास होतोय, पण एकदा पण बिन काही नाहीये, मला माझं काही पडलेलं नाहीये. पण तुझ्या आणि साळगावकर बद्दल जर बाबांना कळलं ना तर त्यांना सहन होणार नाही. बघितलंस ना, आता एक फोन आला तर किती टेन्शन आलं त्यांना, बघितलंस ना. अजून एक बजावून ठेवते हा दीपू, तुझ्या प्रेमाबद्दल बाबांना कळता कामा नये. आणि तरी जर तू सांगितलंस किंवा कुठून कळलं आणि त्याचं काही झालं ना, मी आयुष्यात तुला कधी माफ करणार नाही. आणखी एक लक्षात ठेव, या घराच्या दारात देखील साळगावकर उभा राहता कामा नये. लक्षात ठेव, साळगावकरनी या घरात यायचं नाही. आत येऊ सर? साळगावकर, ये ये ये. नमस्कार. अरे असू दे असू दे. साळगावकर, तू रोज माझ्या पाया पडतोस, आता काय आशीर्वाद देऊ आणखी तुला.
वास्तविक मालती आणि मी तुला मुलासारखाच मानतो. हा फक्त एवढा आशीर्वाद देतो की अजून खूप मोठा हो आणि घरातला प्रत्येक मुलगा तुझ्यासारखा शिकून मोठा होऊ दे आणि सुसंस्कृत होऊ दे. हा? हे दीपू, अगं बघत काय बसलीस? पाणी आण साळगावकर साठी. थँक्यू. साळगावकर, ए ऐक, तुझ्या आईचा फोन आहे. जास्त शहाणपणा नाही करायचा, कळलं? 30 सेकंड बोलायचं आणि फोन ठेवायचा, नाहीतर पट्ट्यानी सोलेन. काय? हॅलो दीदी, हॅलो आई, कशी आहेस ग? आई मी बरी आहे. बरं ऐक ना, आज तू घरीच आहेस ना? मी दीपूच्या बँकेत आले, इथून निघाल्यावर तुझ्या घरी येते. आई नको. का ग? म्हणजे कुठे जाणार आहेस का? हो आई, काम आहेत खूप मला. अगं पण 10 मिनिटंही नाही आहेत का तुझ्याकडे? मला जरा बोलायचं होतं दीदी. आई हे आणि मी पिक्चरला जाणार आहोत. हो का? अच्छा अच्छा, जा जा, मजा करा. हं? काळजी घे. हा हो. बरं दीदी, तुझा आवाज का असा येतो? आई मी तुला नंतर करू फोन. मला खूप काम आहे. बर. झाली हिची परत नाटकं सुरू झाली. हिच्या तर अरे इंद्रबाय, कसं काय आज इथे कुठे? अरे वा, फॅमिलीला घेऊन आलात? वा, चांगलंय चांगलंय. मग कसं चाललंय वसुलीचं काम? ठीक आहे इंद्रबाई, येतो. हा हा, तुम्ही आता आहात ना, तोपर्यंत कोणाच पाठवत नाही. साळगावकर, काय विचार केला होता मी तुझ्याबद्दल आणि काय निघालास तू? तुला काय वाटलं तू गुंड आहेस हे कळाल्यानंतर हे तुमच्या प्रेमाला परवानगी देतील? देशपांडे सरांचा लाडका विद्यार्थी आहेस ना रे तू. आई प्लीज गुंड नको ना म्हणूस त्यांना. काय हे? असं ग्लास मध्ये बोट बुडवून पाणी देतात का कोणी? अहो एवढी कंजूसपणा कशाला करताय तुम्ही? पैसे देऊन एखादी पाण्याची बॉटल आणा ना मग. अरे जा, जाऊन पाण्याची बॉटल घेऊन ये. हे घेऊन जा. अरे बोला ना, का खोटं वागलात असं? का लपवून ठेवलं आमच्यापासून? आई मी तुला सांगितलं, ह्या मागे खूप कारण आहेत. आणि हे बघ, ते गुंड नाहीये. तू प्लीज समजून घे आम्हाला. दिसताच आहे ते.
आणि आता तर माझे डोळे उघडल्यामुळे आणखी स्पष्ट दिसतंय मला. आता तो माणूस आला होता, तो काय म्हणाला, काय इंद्रा भाई कसं चाललंय वसुलीचं काम, नाही का? आणि आता तर त्या वेटरला मारायला उठला होता हा. हो ना साळगावकर? दीपू, सत्य कितीही लपवून ठेवलं तरी एक ना एक दिवस ते जगासमोर येतच. दीपू, तुला अजूनही कळत नाहीये का? बाबा अशा गुंडाबरोबर तुला लग्नाला कधीच परवानगी देणार नाहीत अगं. अगं हे सावकाश. अहो बाबा, मी काय आता लहान नाहीये आणि मी काय पडणार नाहीये, लहानपणी पडले होते तशी. नका टेन्शन घेऊ. तू मोठी झाली असलीस तरी आमच्यासाठी लहानच आहेस आणि लहानच राहणार, समजलं? हो, पण मुलं कितीही मोठी झाली तरी आई वडिलांना सावधच राहावं लागतं. कारण मुलांचा तोल कधी जाईल ते काही कळत नाही. काय कसली पुस्तकं आहेत? काय बँकेची परीक्षा देणार आहेस की काय? हो, म्हणजे आता माझी नोकरी परमनंट होईल ना, त्यामुळे काही परीक्षा द्यायच्या आहेत, त्याचीच तयारी करायची. आणि मध्ये मी एक ऑनलाईन कोर्स सुद्धा केला होता. अगं हो, तो कोर्स पूर्ण केला त्याचं पत्र आलं होतं ना. मालती, साखर आहे? भरव तिला. अगं भरव. हो, तुझे आई वडील म्हणून आम्हाला अत्यंत आनंद आहे की तू काही ना काहीतरी नवीन शिकत असतेस आणि त्याच्याबद्दलच्या परीक्षाही देतेस. बाबा, तुम्हीच म्हणता ना, माणसाला परीक्षा कधीच चुकत नाही, त्या द्याव्याच लागतात. आणि आयुष्य ह्या ना त्या मार्गे ते घेतच असतं. दीपू, तू कितीही मोठी झालीस ना तरी आई वडिलांचे संस्कार आणि शिकवण अजून विसरली नाहीस आणि आयुष्यभर तू विसरणार नाहीस याची खात्री आहे मला. बरं बाबा, मी येते आता. बाजूला. अगं, तेल तर घाला ती. हा सासूबाई, तुमच्याकडे टोकेरी कडा असलेली ताटली किंवा डब्याचं झाकण आहे? कशाला? तुम्हाला काहीतरी नवीन बघायचंय ना, द्या ना. हे चालेल? हा. हा कोणत्या देशाचा नकाशा आहे? तू थांब ना जरा, बघायचंय ना काहीतरी नवीन. थांब. कसा परफेक्ट गोल आहे ना. झाकण नाही, म्हणजे ते थालीपीठ आणि झाकण सांगताच वाटतंय म्हणून, बाकी काय नाही. तुझ्यामुळे ना ते गोल थालीपीठ खाऊन पोटाचा झोल होणार आहे फक्त. बघा किती मस्त नवीन पद्धतीचं थालीपीठ. छान. आता हे नवीन पद्धतीने कसं खायचं
हे पण सांगशील ना? म्हणजे नाही म्हणजे काय मी अन्नाला नाव ठेवत नाहीये, पण हे पचवायला बहुतेक मला नवीन पोटच बसवावं लागेल. सत्तू, तू तसंही दिवसभर खातच असतो रे, तुला तर काय काही पचेल. एक नंबर एक नंबर सानिका बोलली असतो. बाजूला मला बाहेर जाऊन नाश्ता करू दे. मी पण आलो. आई तुमच्यासाठी काय आणू? कसं सुंदर दिसतंय ना थालीपीठ. पण काय ना ते थोडस जाड असतं ना, त्याच्यात ना छिद्र पडायचं असतं मध्ये आणि तेल घालायचं म्हणजे ते कच्चं नाही राहत, शिजतं. अहो मला माहिती आहे, मी करणारच होते. तुम्ही तेल द्या बरं. बर्फ लाव. सासूबाई तुम्ही मुद्दामून केलत ना हे. कार्तिक, कार्तिक. नयन, तो शलाकाचा फोन वाजतोय बघ. कोणाचा आहे बघ जरा. कोण आहे? मम्मा, शलाकाच्या आईचा फोन आहे. बाई बाई बाई, या देशपांडे फॅमिलीना ना एकदाच सगळ्यांना सगळं सुचतं बर का. आत्ताच त्या दीपिकाला कस तरी करून मी बाहेर पाठवलंय, तोवर हिच्या आईचा फोन. अरे बघत काय बसलाय, कट करतो फोन. सोड ग, नाही उचलला टॉप अप कट होतो. मारू दे. मम्मा पण आता जास्त काळजी घ्यायला हवी. हो ना, आणि ह्या दीपिका पासून तर जास्तच काळजी घ्यायला हवी. खूप जपून राहायला हवं तिच्यापासून आपल्याला. केव्हाही काही करू शकेल ती. दीपू,